नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 19 मार्च गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात करणारा पहिला दिवस. म्हणजे या दिवसापासून चैत्र महिन्याची सुरुवात होते आणि हा दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असतो. आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते. म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. खूप मोठा, खूप पवित्र, खूप शुद्ध असा हा दिवस मानला जातो. या दिवशी आपल्या घरोघरी आपण गुढी उभारत असतो. गुढी प्रत्येकाच्या घरी उभारली जाते. तर ही गुढी उभारताना आपण बऱ्याचशा वस्तू त्या गुढी उभारताना लावत असतो. जसं एक तांब्याचा लोटा, एखादी साडी, कडुलिंबाचे पानं आणि बऱ्याचशा अशा वस्तू असतात ज्याने आपण गुढी उभारत असतो. त्यानंतर या गुढीमध्ये आपण एक वस्तू टाकायला, एक वस्तू लावायला अजिबात विसरायचं नाही. या वस्तूने धनधान्य, सुख समृद्धी घरात येते. आता ही वस्तू तुम्ही जाणून घ्या. मित्रांनो, जेव्हा आपण गुढी उभारतो, जो आपण तांब्याचा लोटा गुढीला लावतो, त्या तांब्याच्या लोट्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, 1 रुपयाचा सिक्का टाकायचा आहे आणि एक नवीन कोरी पूजेची सुपारी आणि एक हळकुंड अखंडित, कुठूनही तुटलेलं फुटलेलं नसेल असं एक हळकुंड घ्यायचं आहे. एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं हे त्या तांब्यात लोट्यात टाकायचं आहे आणि तो लोटा गुढीवर लावायचा आहे. आणि जेव्हा आपण गुढी खाली उतरवतो, तेव्हा तिची पूजा करतो, गुढी सोडतो, तेव्हा त्या तांब्यातून आपण ज्या 3 वस्तू टाकलेल्या होत्या त्या वस्तू एका कागदात, पुडीत किंवा कापडामध्ये बांधून आपण तिजोरीत किंवा दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ठेवावं. याने घरात धनधान्याची कमी राहत नाही, सुख समृद्धी घरात येते, लक्ष्मीचा वास घरात येतो आणि नवीन सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली होते. म्हणून तुम्ही नक्की गुढी उभारताना या गोष्टीची काळजी घ्या आणि त्या तांब्यात, त्या लोट्यामध्ये सुपारी, हळकुंड आणि 1 रुपयाचं नाणं नक्की टाका. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.